नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आज लग्नानंतरचा पुढचा दिवस अँड ॲज पर रिच्युअल वी गॉट रेडी फॉर अंघोळ. डोंट नो वाय हे कानात तेल टाकायला लावतात अँड देन गॉट टू नो टू हिअर बेटर ऑफ इच अदर्स. बायकोने नवऱ्याचं ऐकायचं आणि नवऱ्याने बायकोचं. आम्ही एकमेकांची हळकुंड सोडली, एक खेळ खेळायला लावला विच इज कम्प्लिटली बायस्ड. नवरी बाई दोन्ही हाताने सुपारी धरून ठेवणार आणि नवऱ्याने ती सुपारी काढायची. कॅच म्हणजे नवरी दोन्ही हाताने होल्ड करू शकते आणि नवरा मात्र दोन बोटानेच. जर बायस चालली तर मी सुद्धा नखाने टोचून टोचून सुपारी काढली. आईने सुरुवात केली कुंकवाच्या पाण्याने आंघोळ घालून. नेक्स्ट गेम वॉज दी फन गेम. सांगण्यापेक्षा बेटर आहे बघणं. एक एक करत 5 जणींनी आंघोळ घातली अँड वी डन विथ दिस परंपरा. पुढे मी लग्नाच्याच पोशाखावर रेडी झालो आणि निघलो कुलदेवतेच्या दर्शनाला, म्हणजेच धामणीचा खंडोबा. अगेन मंदिरामध्ये तीच ओल्ड व्हाईब. आम्ही देवाचं दर्शन घेतलं, तळी भरली, कळसावर भंडारा उधळला आणि येताना वाडीमध्ये देवाचे दर्शन घेतले. इकडे तयारी चालू होती अँड वी स्टार्टेड विथ सत्यनारायण पूजा. नंतर देवाचा गोंधळ झाला. बाबूला ड्युट्या बनवला फॉर विच ही नीड टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस. नंतर दर्शन घ्यायला गावाचे सरपंच आले. नव्या ट्रॅक्टर आणि स्कूटरची पूजा केली, भजन झालं आणि स्वतः सरपंच यांनी अभंग घेतला. फायनली मी ट्रॅक्टरची ट्रायल घेतली आणि धन्यवाद.